ऑटो चालक आणि तक्रारदार यांच्यातील वादातून मारहाणीची गंभीर घटना समोर आली आहे। रात्री 9:30च्या सुमारास घडलेल्या एका प्रकारात एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप असून जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम याला विश्राम याच्याकडून ऑटोने नेण्यात आले। सदर घटना रात्री 9:30च्या सुमारास घडली। ऑटोमध्ये बसल्यानंतर आरोपीने अमोलला विचारणा केली की तू माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात रिपोर्ट का दिली। यावरून दोघांमध्ये वाद झाला। ऑटोमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर आरोपीचा संताप वाढला, त्याचा मित्र चिडला आणि त्यांनी त्याला शिवीगाळ देखील केली। ऑटो चालू असतानाच भीम चौक परिसरात आरोपीने ऑटो थांबविला। त्या ठिकाणी खाली उतरून अमोलवर चाकूने हल्ला करण्यात आला असा आरोप करण्यात आला आहे। याच दरम्यान अमोलची आई घटनास्थळी आली, मात्र आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करत तिने सुद्धा त्याला या प्रकरणात पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला। या हल्ल्यात अमोल गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ एमईडब्ल्यू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये कलम 352, 118, 135 BNS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राथमिक माहितीच्या आधारे सध्या गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील वैद्यकीय अहवालानंतर गंभीर दुखापत स्पष्ट झाल्यास आरोपींवर आणखी गंभीर कलमे वाढवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम, मुंबई 32 वर्ष, राहणार अंगुलीमाल नगर। त्याचा मित्र आहे उदय किशोर संतापे म्हणून, राहणार वरपाकाड। यांचं 17 तारखेला भांडणं झाले होते। यांच्यामध्ये तो जो आरोपी आहे यामध्ये असला उदय संतापे यांनी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनच्या रिपोर्ट दिली होती। तर काल तारखेला जो यामधला फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम हा त्याच्याकडे ऑटो घेऊन गेला त्याच्या ऑटोने, आणि ऑटो रात्री 9:30 वाजता दरम्यान गेल्यानंतर त्याला विचारला की तू माझ्या विरुद्ध का रिपोर्ट दिली। ऑटोत बसून नंतर ते समोरच्या सीटवर बसून चर्चा करत असताना तो रिपोर्ट का टाकली। एकदम जो उदय संतापे त्याच्या मित्रा चिडला आणि शिवीगाळ केली आणि त्याचे कडून लोखंडी चाकू काढून मग त्याला फसलीवर हमला केला। मग पुढे ज्याचा हमला केल्यानंतर हा ऑटो चालवत असताना भीम चौकापर्यंत गेले। त्या ठिकाणी मग त्यांची आई पण ऑटो थांबला आणि तो खाली उतरला ऑटो। त्या दरम्यान त्याची आई आली, त्यांनी मग आईने पण त्याच्यात हे केलेलं आहे, म्हणजे आरोपीला सपोर्ट केला म्हणून तो आई आणि दोन्ही जो मुलं आहेत त्या हे आहेत सिद्धार्थ परला अमोल उर्फ परला सिद्धार्थ मेश्राम याच्या विरुद्ध मग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला उपचार कामी मे हॉस्पिटल येथे नेण्यात आले आणि त्याचा उपचार मे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे। सध्या पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 31/2025 कलम 352, 118, 135 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सध्या तो जखमी जो आहे फिर्यादी तो जखमी आहे आणि तो मे हॉस्पिटल येथे उपचार करत आहे। त्याचे उपचार संबंधी डॉक्युमेंट हस्तगत करून पुढील अजून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सध्या गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचे तपास हे API मोरखडे करत आहेत, त्यांच्याकडे प्रकरण तपासावर आहेत। यामध्ये मग पुढील कायदेशीर कारवाई मार्गदर्शन घेऊन वरिष्ठांचे करण्यात येत आहेत। कलमवार करून जसे इंजुरी रिपोर्ट प्राप्त होईल, प्राथमिक जे इंजुरी आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून इंजुरी रिपोर्ट प्रमाणे जर ग्रीवियस आपल्याला त्याच्यामध्ये जर रिपोर्ट भेटली तर कलमवार करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। ऑटोमध्ये झालेल्या वादातून थेट चाकू हल्ल्यापर्यंत गेलेली ही घटना शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। पोलीस पुढील तपास करीत असून आरोपींवर कडक कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।